पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मुंबईतील एका फळ विक्रेत्याचा मुलगा घरी भांडण झालं म्हणून घर सोडून पुण्याला निघून गेला. तिकडे त्याने सँडविच विकण्याचा धंदा सुरू केला. तो उत्तम चालत होता. पण एकदा इंग्रज सरकारच्या विरुद्ध भाषण दिल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगात आधीच काही स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्याबरोबर ते उपोषणाला बसले. पण एक ओळखीचा इंग्रज अधिकारी असल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं. धंद्यातून कमावलेले पैसे घेऊन ते परत मुंबईत आले. वडिलांना फळांच्या धंद्यात मदत करताना त्यांना दुसरं काहीतरी धंदा करायचा होता आणि त्याच शोधात असताना त्यांनी बॉलिवूडमधील चित्रपटात काम करण्याची त्यांना पहिली संधी मिळाली. एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटत असली तरीही मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार साहेबांच्या जीवनात घडलेली सत्य घटना आहे. 11 डिसेंबर 1922 साली आत्ताच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे दिलीप साहेबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचा तिकडे सुद्धा फळांचा मोठा धंदा होता. पण त्यांच्या वडिलांच्या एका परिचितांनी सांगितल्यामुळे ते मुंबईमध्ये स्थायिक झाले होते. मुंबईत शिक्षण पूर्ण झालं. मग पुण्याला सुद्धा ते जाऊन आले. परत मुंबईत आल्यावर 1943 साली त्यांच्या ओळखीचे गृहस्थ त्यांना बॉम्बे टॉकीज स्टुडिओच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिकडे उर्दू भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना सुरुवातीला कथा आणि स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ठेवून घेतलं गेलं. पण स्टुडिओच्या मालकीणबाई देविका राणी यांनी त्यांना अभिनय करण्याचं सुचवलं. पण त्यांना अभिनयाची काहीच माहिती नसल्यामुळे सुरुवातीच्या दिवसात ते स्टुडिओमध्ये जाऊन इतर कलाकारांचं काम बघत आणि शिकत असत. देविका राणींच्या सांगण्यावरून मोहम्मद युसूफ खान यांनी आपलं नाव बदलून दिलीप कुमार ठेवलं. मग 1944 साली प्रदर्शित झालेल्या ज्वार भाटा या सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. ज्वार भाटा आणि त्याच्यानंतर आणखीन 2-3 चित्रपट त्यांनी केले. पण ते फारसे काही चालले नाहीत. त्यानंतर मात्र 1947 साली प्रदर्शित झालेल्या जुगनू या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. नंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्यांच्या अभिनयाच्या शैलीमुळे आणि डायलॉग म्हणण्याच्या पद्धतीमुळे रसिक प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. शहीद, मेला, नदिया के पार, बाबुल, हलचल, आन, देवदास, आझाद, नयादोर, कोहिनूर, आदमी, गोपी, क्रांती, मशाल, कर्मा, सौदागर अशा एकूण 57 चित्रपटात त्यांनी 50 वर्षाच्या कारकिर्दीत कामं केली. राम और शाम या चित्रपटात दिलीप कुमार तिहेरी भूमिकेत दिसले होते. बॉलिवूडमधील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या मुघले आझम या चित्रपटामधील दिलीप साहेबांनी साकारलेली सलीमची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. आपल्या अभिनयामुळं आणि चित्रपटांच्या निवडीमुळं दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग या नावानं ओळखलं जाऊ लागलं. कोहिनूर चित्रपटातील सितार वादनाच्या सीनसाठी ते स्वतः जवळपास 6 महिने सितार शिकले. कदाचित म्हणून त्यांना सगळेजण मेथॉडिकल ॲक्टर म्हणून ओळखायचे. चित्रपटासाठी 1 लाख रुपयांचं मानधन घेणारे हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिलीप कुमार हे पहिलेच अभिनेते होते. त्यांच्यावर चित्रित झालेली पुढे जब जब जुल्फे तेरी, सुहाना सफर और ये मौसम हसी, मधुमन में राधिका, मांग के साथ तुम्हारा, नैन लड़ गई है, ये मेरा दीवानापन है, ए मेरे दिल कहीं और चल, इमली का बूटा, साला मैं तो साब बन गया अशी अनेक गाणी आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल, पण दिलीप कुमार यांनी पार्श्वगायकाची सुद्धा भूमिका बजावली आहे. 1957 साली प्रदर्शित झालेल्या मुसाफिर या चित्रपटासाठी खुद्द लता मंगेशकर यांच्याबरोबर त्यांनी लगी नाही छूटे राम हे एक ड्युएट गाणं गायलं आहे. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत दिलीप कुमार साहेबांनी एकूण 8 फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवलेत. 1956 साली आझाद चित्रपटासाठी, 1957 साली देवदास चित्रपटासाठी, तर 1958 साली नयादोर चित्रपटासाठी असं सलग 3 वर्ष फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारे ते एकमेव भारतीय अभिनेता आहेत. याचबरोबर त्यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सुद्धा गौरवण्यात आलं.
1991 साली पद्मभूषण आणि 2015 साली पद्मविभूषण या भारत सरकारच्या पुरस्कारांनी सुद्धा दिलीप साहेब यांना गौरवण्यात आलं. भारताबरोबर पाकिस्तानच्या निशाने इम्तियाज या सर्वोच्च नागरी बहुमान त्यांना 1997 साली प्रदान करण्यात आला. आज दिलीप साहेब आपल्यात नाहीत, पण त्यांनी केलेल्या सगळ्याच भूमिका आजही अजरामर आहेत आणि पुढेही राहतील. भारतीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाला वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या या अभिनय सम्राटाला आमच्याकडून मानाचा मुजरा. दिलीप कुमार यांची कुठली भूमिका आपल्याला आवडली आहे हे कळवायला अजिबात विसरू नका आणि आजचा भाग कसा वाटला हेही जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात.